नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होळी रे होळी, पुरणाची पोळी. आज आहे होळी आणि सगळ्यांच्या घरी आहे पुरणाची पोळी. मी पण केलेली आहे पुरणाची पोळी, ते पण तेलाची पुरणपोळी कुणाकुणाला येते बघा. आणि त्यानंतर मी गेली होती दगडूशेठ गणपतीला. तिथे होता द्राक्ष महोत्सव, खूप मस्त होता. वर्षातून एकदा असतो. पहिल्यांदा पुरणपोळीची तयारी करत आहे. एकच वाटीभर डाळ घातलेली आहे आणि ती छान शिजवून घेतलेली आहे. वाटीभर डाळ आधी धुवून घ्यायची, त्यानंतर ती शिजायला टाकायची. शिजताना त्याच्यामध्ये तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची असेल तर तुम्हाला हळद टाकू शकता आणि छान अशी शिजवून घ्यायची. शिजवून झाल्यानंतर काय करायचं आहे माहिती का, तर ते मी नंतर सांगते का सांगू आधीच, तर ठीक आहे. चला, शिजवून तर झालेली आहे डाळ. त्याचं आता करायचं आहे आपल्याला येळवणी म्हणजे वरचं पाणी काढायचं आहे. जाळी ठेवायची, मोठं पातेलं छोटं पातेलं केवढं पाहिजे तेवढं बघा. जाळी घ्यायची, आपली पुरणाची असते ती पातेल्यावर ठेवायची आणि सगळं छान असं गाळून घ्यायचं. म्हणजे पाणी सगळं येळवणी असतं ते पातेल्यात जातं आणि डाळ नितळून सगळी राहते. डाळ नितळून झाल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये गूळ घालायचं आणि शिजवून घ्यायचं. तर कोणाकोणाला पुरणाची पोळी आवडते आणि कोण होळीला पुरणाची पोळी करतं. आणि आजचा स्वयंपाक सगळा मी केलेला आहे, कारण घरी जरा बाहेर एक कार्यक्रम होता म्हणून घरचे सगळे गेले होते, त्यामुळे मला एकटीलाच करावं लागलेलं आहे सगळं. तर चला, आता ज्याच पातेल्यामध्ये होते त्याच पातेल्यामध्ये ती डाळ परत ओतायची आहे, त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर बरंच मी प्रकार केलेले आहेत. आमरस केलेला आहे, भजी केलेले आहेत, म्हणजे कांदा भजी केलेले आहेत, पण कुरकुरीत नाही, आपली नॉर्मलच केलेली आहेत. तळण तळलेलं आहे. पुरणपोळी म्हटलं तळण तर पाहिजे. त्यानंतर काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आपल्या ह्या पुरणामध्ये मी थोडीशी साखर पण घालते, म्हणजे चव छान लागते. आणि त्यानंतर बटाटे भाजी केलेली आहे. बटाटे भाजी पण आमच्या घरात सगळ्यांना आवडते, म्हणजे खास माझ्या मिस्टरांना आवडते म्हणून बटाटे भाजी पण केलेली आहे मी. आणि हे सगळं आवरून मी दगडूशेठला गेले होते. दगडूशेठला ना छान असा द्राक्ष महोत्सव होता. खूप चांगलं असतं, वर्षातून एकदा द्राक्ष महोत्सव असतो. त्यानंतर आता नेक्स्ट टाईम असेल आंबा महोत्सव, मोगरा महोत्सव, हे सगळं असतंच. तुम्हाला हळूहळू मी दाखवेलच जर शक्य झालं जायचं तर, कारण गर्दी खूप राहते त्यामुळे लवकर जावं लागतं. तर ठीक आहे. त्यानंतर होळिका दहन बघा. होळिका दहन पण मी आमच्या इथं ओंकारेश्वरचं मंदिर आहे पुण्यात, तिथं गेले होते. खूप मोठं आणि खूप छान असं मला होलिका दहन बघायला मिळालं. इथं शेजारी पण आमच्या इथं होतं, छोट्या पद्धतीनेच होतं, पण मोठं मला बघायला मिळालं तिथं. आणि त्यानंतर मग काय बाकीचं आहे हे रुटीन. मी रोजचं काही घरातलं काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. काय बनवलेलं आहे सणासाठी तेच केलेलं आहे, नैवेद्य वगैरे तुम्ही बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ मला ते पण नक्की. कटाची आमटी पण केलेली आहे, एकदम झणझणीत लाल भडक. तुम्ही बघू शकता कटाची आमटी पण कशी केलेली आहे. पातेले घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, जिरा मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता पण टाकलेला आहे. म्हणजे वाटण जे करून घेतो ना आपण आलं लसूण आणि खोबऱ्याचं, ते टाकलेलं आहे. त्या वाटणामध्ये थोडंसं जिरं पण टाकायचं, म्हणजे वास खूप छान येतो. हे सगळं आधी छान तेलात भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण टाकणार आहे हळद झाल्यानंतर तिखट भरपूर टाकायचं, तेल भरपूर टाकायचं. त्यामुळे ना तर्री चांगली येते. आणि ते चटणी टाकल्यानंतर ना, म्हणजे तिखट
चांगलं तेलात भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल मी कसं भाजलेलं आहे ते. त्यामुळे कट असला भारी येतो. असं नुसतं उकळत असतानाच आमटी पिऊ का काय असं होतं. आणि मी पिलेली पण आहे आमटी. तुम्हाला मी दाखवेल एखाद्या व्हिडिओत मी कटाची आमटी पण पिलेली आहे ते. तर बघा तुम्ही असं छान असा कणी तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते आपण येळवणी काढलेलं आहे ना ते ओतायचं. तुम्हाला जर ते आमटी कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता. तुम्हाला घट्ट आमटी हवी असेल तर त्याच्यामध्ये पुरण पण टाकू शकता थोडंफार. आणि जास्त मसाला नाही टाकायचा, पुरण टाकायचं म्हणजे छान लागते आमटी. मीठ टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची. एकदम झन्नाट आणि भन्नाट आमटी होते. बघू शकता तुम्ही पाणी टाकल्या केवढी कट आलेला आहे. अशा पद्धतीने मी कटाची आमटी करते. अजून तुम्ही काय टाकणार असाल तर टाका. तर पण छान असं त्याला हे होते म्हणजे असं उकळून घ्यायचं आणि आमटी छान शिजवायची. चवीला एक नंबर लागते. झणझणीत तरतरीत आणि भन्नाट एकदम रेसिपी आपली कटाची आमटी तयार.